नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय बीकेपी मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. मी आज आहे पुणे जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन मुक्ती पार्टीचं आज आंदोलन सुरू आहे आणि ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधात, नरेंद्र मोदींच्या सरकारच्या विरोधात. या आंदोलनकर्त्यांची नेमकी मागणी काय आहे? त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चुली पेटवलेल्या आहेत. चुली पेटवून स्वयंपाक सुरू केलेला आहे. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सचिन बनसोडे जे आहेत, तर त्यांनाच आपण विचारू की नेमका आपला काय प्रश्न आहे. बनसोडे साहेब, आपलं बीकेपी मराठीमध्ये स्वागत आहे. तर आपला नेमका काय प्रश्न आहे आणि ते आपल्याला जरा सांगा. दलाल बड़ों की सरकार, सरकार ओ सरकार, दलाल बड़ों की सरकार, हटाओ देश बचाओ, हटाओ देश बचाओ, हटाओ देश बचाओ. बहुजन मुक्ती पार्टीचा विजय असो, बहुजन मुक्ती पार्टीचा विजय असो. दसरा नायक साहब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. हमारे साहब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. शतायु पगड़े आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शतायु पगड़े आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आज 725 जिल्ह्यांमध्ये, एकाच दिवशी 725 जिल्ह्यांमध्ये हे राष्ट्रव्यापी आंदोलन चालू आहे. जर आज भारताची परिस्थिती बघितली, भारताची परिस्थिती जर आपण आज पाहिली, तर भारतामध्ये फार विस्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज बहुजन मुक्ती पार्टीतर्फे जवळपास 3 टप्प्यामध्ये राष्ट्रव्यापी आंदोलन घोषित केले. पहिला टप्पा 12 मेला 725 जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना लालटेन म्हणजे अर्थात कंदील भेट आंदोलन जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात पार पडले. आजचा हा दुसरा टप्पा आहे. आज चुल्हा जलाव आंदोलन जे आहे ते भारतभरामध्ये एकाच दिवशी होत आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 30 तारखेला दे धक्का आंदोलन जे आहे ते 725 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी होत आहे. आंदोलनामध्ये आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? प्रमुख मागण्या ज्या आहे, जी वाढती महागाई आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर मुळात घरात ज्या गॅसच्या किमती आहे त्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. ज्या गॅसच्या किमतींचा विरोध करून, काँग्रेसच्या राज्यामध्ये विरोध करून, ज्या बीजेपी स्मृती इराणी खास करून त्या काळामध्ये गॅस लोकांमध्ये घेऊन जायचे आणि गॅसच्या किमती वाढल्या, ही वाढणारी महागाई दाखवून त्याच्या आधारावरती त्यांनी सरकार आणलं ईव्हीएमच्या माध्यमातून. आज त्यांच्या राज्यामध्ये गॅसच्या किमती डबल टिबल किमतीने वाढलेल्या आहेत. आज घरामध्ये गोरगरिबांच्या 85% बहुजन समाजाच्या खायच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यांनी गॅसला पैसे द्यावं का घरात भाकरी आणून खावं अशी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे. आपल्या ज्या मागण्या आहेत, मागण्याचं जिल्हाधिकारी कार्यालयाला आपण निवेदन दिलं. हो, निवेदन जे आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपण दिलंय आणि राष्ट्रपतींना हे निवेदन यांच्या मार्फत आपण दिलेलं आहे. तर निवेदनावरच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत, चुला जलाव आंदोलन आहे तुमचं, महागाई कमी करावी, ईव्हीएम वगैरे, अशा काय काय मागण्या आहेत त्या प्रमुख तेवढ्या सांगेल. आज सगळ्यात महत्वाची जी मागणी आहे ह्या कार्यक्रमाची, ती महागाईच्या विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे. आज घरगुती जे काही सामान आहे, घरगुतीच्या लागणाऱ्या मूलभूत गरजा आहेत, त्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे. त्याच्या महागाईचा विरोध जो आहे त्या विरोधात हे आंदोलन आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो वारंवार आम्ही 10 वर्ष घेतो, तो म्हणजे ईव्हीएमचा मुद्दा आहे. वाढती बेरोजगारीचा मुद्दा आहे, नंतर महागाईचा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे जे पेट्रोल डिझेल जे आजच्या तारखेला फार मोठ्या प्रमाणात महाग झाले, त्यामुळे महागाई वाढलेली आहे. प्रत्येक खाद्यपदार्थ आहे, त्याप्रमाणे भाजीपाला आहे तो फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि तो कसल्या प्रमाणात लवकर स्वस्त करावा त्याची प्रमुख मागणी घेऊन आम्ही उतरलेलो आहे. या मुळात या आंदोलनाची महत्वाची मागणी जी आहे ती महागाईच्या विरोधामध्ये आहे. हे जे आपलं आंदोलन आहे ते राज्य पातळीचं आंदोलन नाही, राष्ट्रीय पातळीचं आंदोलन आहे. वामन मेश्राम साहेब जे आहेत ते संरक्षक आहे बहुजन मुक्ती पार्टीचे आणि भारत मुक्ती मोर्चाचे जवळपास राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हे 725 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रव्यापी आंदोलन चालू आहे.
आता जर सरकारनं आपल्या मागण्या मान्य नाही केल्या, मी मेश्राम साहेबांची सुद्धा एकदा मुलाखत घेतलेली होती. त्यांनी ईव्हीएम वरती भलं असं आंदोलन सुरू केलं होतं. पाठीमागे नागपूरला सुद्धा आंदोलन केलं त्यांनी, त्यावेळेस सुद्धा मी तिथं होतो नागपूरला सुद्धा आंदोलनामध्ये. तर ह्याच्यावरती ठोस असा निर्णय काय आतापर्यंत निघलेला नाही. तर ह्या आंदोलनातनं जर पर्याय काय निघला नाही तर पुढे काय आपले? आणि या आंदोलनात जर पर्याय निघाला नाही तर हे आंदोलन आम्ही फार मोठ्या प्रमाणात तीव्र करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्रामध्ये उदाहरणार्थ मंत्रालयाला घेराव घालण्याचा पुढचा टप्पा जो आहे तो मेश्राम साहेबांच्या आदेशाने आम्ही ते निर्णय घेणार आहोत. आणि नंतर येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर संसदेला घेराव जो आहे राष्ट्रीय लेवलचा कार्यक्रम घेऊन आम्ही याच्या विरोधामध्ये उतरणार आहोत. लोकशाही मार्गाने, कारण आम्ही संविधानाला फुले शाहू आंबेडकरांना मानणारे लोक आहोत. संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही संसदेला घेराव जे आहे ते मेश्राम साहेब जेव्हा इशारा देतील, आदेश देतील, तेव्हा निश्चितच राष्ट्रव्यापी लेवलवर संसदेला ह्या मुद्द्यांना घेऊन आम्ही घेराव घालणार आहोत. सरकारचं एक असं म्हणणं आहे की राज्याचं सरकार असो किंवा केंद्रातलं सरकार, जे भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, नेते मंडळी आहेत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी आपत्ती आलेली आहे देशावरती सध्याची, पेट्रोल डिझेलची टंचाई, महागाई जी वाढलेली आहे, जसं की आपल्या शेजारच्या देशात बघितलं तर पेट्रोल 450 रुपये लिटर आहे असं त्यांचं मत आहे. तर तिकडं 450, मग आपल्याकडे अजून 100च आहे. तर असं त्यांचं मत आहे की महागाई इतर देशामध्ये जेवढी वाढली तेवढ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये वाढलेली नाही, असं त्यांचं मत आहे. आपल्या याच्यावर हा खोटा प्रोपगंडा आहे. पाकिस्तानला वारंवार शेजारील अविकसित देश म्हणून हे कार्यक्रम हिंदू मुस्लिमांचा मुद्दा घेऊन पाकिस्तानला ट्रोल करतात. त्या पाठीमागे भारताचं एक वेगळं राजकारण आहे, जे पाकिस्तानला टार्गेट न करता भारतातल्या जे मूलनिवासी मुस्लिम आहेत त्यांना टार्गेट करून ध्रुवीकरण जे आहे हिंदू मुस्लिमांचं ते भारतात उभं करण्यासाठी त्यांनी पाकिस्तानच्या बद्दल खोटी माहिती दिली असं माझं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट, आजचा रेट जो आहे पेट्रोलचा तो 107 रुपये लिटर आहे. त्यामुळे ऑलरेडी, आणि तो येणाऱ्या काळामध्ये जे आमच्याकडे माहिती घेऊन येणारी परिस्थिती आम्ही जी बघतोय ते हा रेट जास्तीत जास्त 125 पर्यंत जाऊ शकतो असा काही आर्थिक इकॉनॉमिस्ट आहेत त्यांचा अंदाज आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तो जो दावा करतात नरेंद्र मोदी आणि आज जे परदेशी वाऱ्या करतात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतात की तुम्ही विमान वापरू नका किंवा तुम्ही जो काही ताप आहे आणि पेट्रोल डिझेलची बचत करा, तर हा सगळा दिखावा आहे. त्यांचा कुठलाही कार्यकर्ता जो आहे, जो भ्रष्ट कार्यकर्ता आज पुण्यामध्ये कॉर्पोरेशनची झालेली असेल, त्याचप्रमाणे PWDची झालेली असेल, किंवा जेवढे शासकीय फंड्स आहेत ते कसे त्यांना मिळावेत आणि लाखोंचा घपला कसा करावा यामध्ये ते मग्न आहेत. त्यांना याचं कुठलंही देणं घेणं नाहीये. भारताची अर्थव्यवस्था फार मोठ्या प्रमाणात ढासळत आहे आणि गोरगरीब 85% मूलनिवासी समाज जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात उपासमाराला सामोरे जातोय, महागाईला सामोरे जातोय. आणि हा येणाऱ्या काळात या मुद्द्याला घेऊन फार मोठा विद्रोह भारतामध्ये निर्माण होणार आहे. आणि आम्ही मेश्राम साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रव्यापी जन आंदोलन जे आहे, जे नेपाळमध्ये झालं, ते तयार किंवा ते राष्ट्रव्यापी जन आंदोलन पोषक वातावरण तयार करून येणाऱ्या काळात लवकरात लवकर भारतामध्ये राष्ट्रव्यापी जन आंदोलन करणार आहोत असा इशारा. शेवटचा एक प्रश्न असा की आपलं जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये म्हणजे सगळ्या समाजाच्या लोकांनी सहभागी व्हावं का, असं एक काय आवाहन करणार आहे? आम्ही कायमच आवाहन केलंय. मुळात भारत मुक्ती मोर्चा असेल, बहुजन मुक्ती पार्टी असेल, ती एका जाती समूहाची पार्टी नाही. ती SC ST OBC NT DNT VJNT आणि अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बुद्धिस्ट आणि सर्व जाती समूहांना जवळपास 6000 जातींना एकत्रित करून काम करणारे कार्यकर्ते आमच्या सोबत आहे. एका जातीचं, एका समूहाचं हे आंदोलन नाही, तर हे आंदोलन जे आहे ते बहुजन समाजाचं खऱ्या अर्थाने आंदोलन आहे. आणि त्यामुळे प्रत्येक भारतीय जो यामध्ये पिडला जातोय, महागाईमध्ये, बेरोजगारीमध्ये, ते प्रत्येक भारतीय जे आहे ते यामध्ये सामील होते. कारण तुम्ही जर संख्या काढली तर आजचं आंदोलन 725 जिल्ह्यांमध्ये आहे. त्यावर तुम्हाला अंदाज येईल की हे काय फक्त पुण्यामध्ये नाहीये. आणि हो जो आकडा बघितला, शेकडो लोक या ठिकाणी आहेत, लाखो लोक भारतभरामध्ये या ठिकाणी उतरलेले आहेत. आणि ऍक्च्युली लोकांसमोर फार मोठ्या समस्या असताना देखील त्यांचा वेळात वेळ काढून कष्टकरी, शेतकरी आणि मजूर आणि आपले जे काही बहुजन समाजातील महिला पुरुष असतील या ठिकाणी आंदोलनामध्ये फार मोठ्या प्रमाणात सामील झालेले आहेत. आणि येणाऱ्या काळात राष्ट्रव्यापी आंदोलनामध्ये ते निश्चित आमच्या बरोबर सामील होतील. एवढंच या ठिकाणी बोलतोय. धन्यवाद.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय मुनिवास. तर हे होते आपल्या बरोबर महाराष्ट्राचे बहुजन मुक्ती पार्टीचे विधान परिषद प्रभारी तसंच प्रदेशाध्यक्ष सचिन भाऊ बनसोडे. कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.